लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा, जो आपल्याला नोव्हेंबरचा हप्ता आहे तो हप्ता अजून मिळालेला नाही आणि त्याचा जी आर पण आलेला नाही. नेमका वितरणाचा जी आर ह्या महिन्यामध्ये येऊ शकतो का, तर त्याचं उत्तर जरी होय असेल, पण मात्र होय उत्तर का, तुम्हाला त्याचं कारण सांगतो की संजय गांधी निराधार योजनेचा वितरणाचा जो जी आर आहे तो देखील याच महिन्यामध्ये निघाला. मागच्या काही एक आठवड्यापूर्वीची घटना आहे ती. त्यामुळे या योजनेचा पण जी आर येऊ शकतो. मग नेमका कधी जी आर येणार त्याबद्दल तर बोलणारच आहे. पण एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, 1 कोटी लाभार्थ्यांची KYC करणे बाकी आहे. किती मोठा नंबर आहे की बघा, काल एक माझ्याकडनं सांगताना थोडं एक चुकीचा शब्द बोललो मी की 1 कोटी लाभार्थ्यांची KYC झाली आणि 5 लाखांचीच बाकी राहिली असं बोललो होतो मी. तर तसं नाही आहे की 1 कोटी लाभार्थ्यांची KYC अजून बाकी आहे, कारण की 2,35,00,000 जवळपास लाभार्थी आहेत. त्यापैकी जवळपास अर्ध्या लाभार्थ्यांची KYC करणे बाकी आहे. यामधून तुम्हाला क्लिअर कट कळालं असेल की KYCची तारीख जी आहे वाढणार आहे. आपल्याला वाढून जी आहे मागायची आवश्यकता पण पडणार नाही, कारण की 1 कोटी म्हणजे जवळपास 50% अर्ध्या लाभार्थ्यांची KYC अजूनही बाकी आहे. किती मोठा म्हणजे शॉकिंग नंबर आहे की एवढ्या लाभार्थ्यांनी अजून KYCच केली नाही. तर बघा, आतापर्यंत पण आपण पाहिलं आहे की प्रचंड अशा लाभार्थी येतात की त्यांनी अजूनही आधार सीडिंग केलं नाही. आणि त्यासाठी राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी पण फेसबुकला आधार सीडिंग करून घ्या, आधार सीडिंग कसं करायचं याबद्दल ती पोस्ट पण त्यांनी पिन करून ठेवलेली आहे. कशासाठी की पात्र लाभार्थ्यांना कळावं की तुम्ही तुमचं आधार सीडिंग जरी अजून पण केलं नसेल तर करून घ्या. काही लाभार्थ्यांनी केलंच नाही अजून पण. बघा, विशेष आहे की नाही. तर त्यामुळे सांगतो आहे की ज्या ज्या लाभार्थ्यांनी KYC केली नाही, काही लाभार्थ्यांना वाटतं आमचं पोस्ट बँकेमध्ये खातं आहे म्हणून KYCची गरज पडणार नाही, आमचं या बँकेमध्ये आहे म्हणून आम्हाला गरज पडणार नाही, आणि काही फेक व्हिडिओ पण पुढे येत असतात. आणि तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये सांगितलं जातं की एवढ्याच बँकेच्या लाभार्थ्यांना KYC करायची आहे, यांनी करू नका वगैरे वगैरे, KYC केल्यावर हप्ता बंद होईन असं काही नाही आहे. सर्वांनी KYC करायची आहे. जर तुम्हाला लाभ येत असेल तरी पण करा, आणि जर लाभ काही कारणामुळे बंद झाला असेल तरी देखील KYC करा. येऊया आता मुख्य मुद्द्याकडे, तो म्हणजे नोव्हेंबरच्या 17व्या हप्त्याचा जी आर कधी येणार आहे. बघा, इथे एकंदरीत तुम्हाला नोव्हेंबरचं मी कॅलेंडर आणि यामध्ये तुम्हाला स्पष्ट सांगतो आहे की कधीपर्यंत जी आर येणार. मागच्या वेळेसचा तुम्ही आपला अंदाज पाहिला होता बघा, अगदी तंतोतंत आपला तसा अंदाज आला होता. आणि यावेळेस पण बघा, यावेळेस एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे की खरं तर या महिन्यामध्ये जी आर आला नसता, पण जी आर येण्यामागचं कारण हे असू शकतं की संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भात आणि इतर पण काही योजनेचा निधी मंजूर होत आहे. त्यामुळे याही योजनेचा निधी मंजूर होईल, कारण की ही योजना ऑलरेडी घोषित केलेली आहे, नव्याने घोषित नाही केल्या चालली आहे. त्यामुळे या योजनेचा पण निधी येईल. बघा, नोव्हेंबर 2025चा या महिन्याचा आपल्याला अजूनही लाभ वितरित होणं बाकी आहे. म्हणजे थोडक्यात 17वा हप्ता आहे तो, 17वा हप्ता. आता हा हप्ता कधीपर्यंत होईल. मागच्या वेळेस मी सांगितलं होतं तुम्हाला की 28 ते 29 दरम्यान तुम्हाला काय येणार होता, जी आर येणार होता. आणि त्याचप्रमाणे बघा, त्याचप्रमाणे यावेळेस काय होऊ शकतं तर ते सांगतोय मी. बघा की यावेळेस मॅक्झिमम जी आर येण्याचे चान्सेस जे आहेत तर ते या तारखेमध्येच आहे. 27, 28 आणि 29 या तारखेमध्येच जी आर येतील, आणि डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे वितरण पण व्हायला सुरुवात होईल. अशा प्रकारे तुम्हाला जो वितरणाचा जो आपला जो जी आर आहे तर तो जी आर अजून जर आपण पाहिलं तर त्याला हार्डली आजपासून जर का पाहिलं तर एक 13 दिवस तुम्ही कन्सिडर करून चला. 13 दिवसच बाकी आहे. 13 दिवसाच्या नंतर जे आहे आपल्याला वितरणाचा जी आर येईल, आणि त्या जी आरमध्ये लाडकी बहीण योजनेच्या 17व्या हप्त्याला जे आहे लागणाऱ्या निधी संदर्भात मंजुरी पण मिळेल. म्हणजे 27, 28 आणि 29, कारण की बघा 30 तारखेला रविवार आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली इथे निघणार नाही जी आर. त्यामुळे 27, 28 आणि 29 या 3 तारखेपैकीच जी आर निघणार आहे. आणि नक्कीच आपण त्याच्या संदर्भात लवकर जी आर शासनाने आणावा त्या संदर्भात पण आपण आपल्या चॅनलवर जो आहे तो विषय मांडणार आहोत. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे वितरणाचा जी आर कधी येणार, कारण जी आर आल्याशिवाय वितरण होत नाही हे सर्वांना माहीत आहे. तर तीच बाजू जी आहे किंवा तोच मुद्दा तुम्हाला क्लिअर केला आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे अर्ध्या 50% लाभार्थ्यांनी अजूनही KYC केली नाही. सरकारापुढे मोठं आव्हान आहे की KYC लाडक्या बहिणींची अजूनही 50% लाडक्या. आता त्याच्यामध्ये काही लाडक्या बहिणी अशा पण विचारू शकतात, मग अर्ध्या लाडक्या बहिणी काय हे झाल्या का, अपात्र झाले का. त्यांनी KYCच केली नाही. KYC स्वतः तुमच्या मोबाईलच्याद्वारे सर्व लाभार्थ्यांनी करायची आहे. कोणीच असा मनामध्ये प्रश्न पण आणायचा नाही मी करू का, मी नको करू का. उलट नाही केली KYC तर लाभ बंद होणार आहे. पण KYC केली तर किमान लाभ तरी चालू राहील. ऐन वेळेस परत नका म्हणू की सर तुम्ही सांगितलं होतं KYC करायला पाहिजे होती. कारण की बघा,
असं होणार नाही एखाद्या महिन्यामध्ये. आता ऑब्व्हियसली या महिन्यामध्ये तर लागू होणारच नाही बंधनकारक KYC. का बरं? कारण की 50% लाभार्थ्यांनी 1 कोटी लाभार्थ्यांनी अजून KYC करणं बाकी आहे. 1,30,00,000 लाभार्थ्यांची KYC झाली आहे, बाकी लाभार्थ्यांची KYC बाकी आहे. त्यामुळे खूप मोठा नंबर आहे, त्यांची KYC अजून बाकी आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, 2 दिवस शेवटचे राहिलेले आहेत, त्यांनी KYC करून घ्या. आणि ज्या लाडक्या बहिणीकडे पती किंवा वडील यांचा आधार नंबर नाही त्यांनी काळजी करू नका. तुमच्या संदर्भात वेबसाईटवर अपडेट येणार आहे ना, अपडेट आल्या तुम्हाला त्याची माहिती देण्यात येईल आपल्या चॅनलच्या माध्यमातून. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.